कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. दादागिरी खपवून घेणार नाही. बीडमधील राख आणि वाळू गँगसारख्या सर्वांना सुतासारखं सरळ करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. आई वडील चुलत्याच्या कृपेने माझं बरं चाललंय. हार टोपी शालपेक्षा फक्त प्रेमाचा नमस्कार करा. कुणाच्या पायाही पडू नका. आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत. अजित पवारांचं बीडमध्ये वक्तव्य. अजितदादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला. मी एक राजपत्रित अधिकारी. सुरेश धसांनी केलेल्या आरोपांवर आयुक्तांची परवानगी घेऊन बोलेन. सुरेश धसांनी आरोप केलेले कृषी अधिकारी किरण जाधव यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया. बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर. विधेयकाद्वारे वक्फ बोर्डाच्या मालमत्ता कायदेशीर कक्षेत आणण्याचा प्रस्ताव. संसदेत चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार वादविवाद. हा फक्त संपत्तीच्या नियोजनाचा विषय. रेल्वे आणि लष्कराची जागा देशाची जागा असते, मग वक्फची जागा खासगी असू शकत नाही. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांचं सभागृहात म्हणणं. रिजिजूंच्या भाषणावेळी विरोधकांचा गोंधळ. ज्यांची सतसत विवेकबुद्धी जागृत ते वक्फ सुधारणा विधेयकाचं स्वागत करतील. उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांच्या विचारांचा अंश बाकी असेल तर ते विरोध करणार नाही. देवेंद्र फडणवीसांचा निशाणा. ठाकरेंच्या शिवसेनेला हिंदूंची अलर्जी. बिगर मुस्लिम व्यक्तीची बोर्डावर सदस्य नको. या मागणीनंतर खासदार श्रीकांत शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका. वक्फ ही मुस्लिमांची संपत्ती. आमच्या पूर्वजांनी शाळा, मदरसे, दर्गा, अनाथ आश्रम, कॉलेजसाठी या जमिनी दिल्यात. आमची जमीन सरकारला हडप करायची आहे. सपा आमदार अबू आझमी यांचा आरोप. वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर लाडक्या उद्योगपतींनी कब्जा मिळवण्यासाठी प्रयोजन. विधेयकाला RSSचाही पूर्ण पाठिंबा नाही. संजय राऊतांचा आरोप. वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिम व्यक्तीची नेमणूक नको आहे. या अटींवर चंद्रबाबू नायडूंचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा. वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं जाणार असल्यानंच मुस्लिम बहुल भागामध्ये पोलीस अलर्ट मोडवर. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांची खबरदारी. बीड कारागृहामधील मारहाण प्रकरणी गित्ते आणि सोनावणे गँगविरोधात गुन्हा दाखल झालाय. कारागृह अधीक्षकांच्या तक्रारीनंतर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बीड कारागृहात 2 गटात हाणामारी. मात्र एकाच गटाची दुसऱ्या कारागृहामध्ये रवानगी. मग वाल्मिक कराड आणि इतर आरोपी जेल प्रशासनाचे जावई आहेत का? आमदार सुरेश धस संतापले. कैद्यांना VIP ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप केला आहे. अंजली दमानी यांच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी बोलणं टाळलं. धनंजय मुंडे पंकजा मुंडेंच्या फाईल घेऊन माझ्याकडे आले होते. धनंजय मुंडेंच्या या प्रश्नावर दमानी यांचा गौप्यस्फोट. नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्ग्याला महानगरपालिकेची नोटीस. 15 दिवसामध्ये अतिक्रमण न काढल्यास कारवाईचा इशारा. जयंत पाटलांचा सध्या तळातमळात. मात्र सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचं सूचक वक्तव्य. राजगुरुनगरमधील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून दखल. महसूल विभागामधील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज बैठक घेणार. अंजली दमानी यांनाही बैठकीचं निमंत्रण. 2014च्या निवडणूक काळामधील राडा प्रकरणी भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाडांनी जबाब नोंदवला. कोळसेवाडी पोलीस ठाणे परिसरात गणपत गायकवाड आणि निलेश शिंदेमध्ये राडा झाला होता. दिशा सालियान प्रकरणी आता दुसऱ्या न्यायपीठासमोर सुनावणी होणार. दिशाचे वडील सतीश सालियान यांचे याचिकेतून आदित्य ठाकरे आणि अभिनेता डिनो मोरियावर गंभीर आरोप. अनधिकृत पुतळा बसवल्यानंच कोल्हापूरच्या पट्टकोडलीमध्ये तणाव. पोलिसांचा बंदोबस्त. तर पट्टणकोडलीतील छत्रपती शिवरायांचा पुतळा न हटवण्याच्या शिंदेंच्या सूचना. कल्याण न्यायालयाबाहेर आरोपीचे नातेवाईक आणि पोलिसांमध्ये राडा. आरोपीला जेवण देण्यासाठी आलेल्या नातेवाईकांसोबत पोलिसांची बाचाबाची. पोलिसांकडून मारहाण झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आज गारपिटीची शक्यता. तर काल मराठवाडा, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतीचं. IPLमध्ये आज बंगळुरू विरुद्ध गुजरातची लढत. घरच्या मैदानावरील पहिल्या सामन्यासाठी बंगळुरू सज्ज. तर विजयी लय कायम राखण्यासाठी गुजरात मैदानात उतरणार.
Cancer Healer Center, a new beginning.